नमस्कार, टेस्टी फूडमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे. चला तर आज आपण कैरीचा मेथांबा ही रेसिपी एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने पाहणार आहोत. आणि ही रेसिपी बनवायला जास्त वेळ देखील लागत नाही आणि खायला देखील हे खूप छान लागतं. कैरीचा मेथांबा आपण वर्षभर टिकवू शकतो, यासाठी काही मी टिप्स सांगितल्या आहेत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. कैरीचा मेथांबा बनवण्यासाठी मी इथे 2 एकदम फ्रेश आणि कडक अशा 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि या 2 कैऱ्या मी धुवून देखील घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ कापडाने पुसून घेतलेल्या आहेत. आता याची आपण साल काढून घेऊयात. दोन्ही कैऱ्यांची साल काढून घ्यायची आहे. इथे आपल्या दोन्ही कैऱ्यांची साल काढून झालेली आहे. आता हे कट करून घ्यायचे आहे. तर तुम्ही हव्या त्या शेपमध्ये कट करून घेऊ शकता. फक्त याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत, म्हणजे हे पटकन शिजलं जातं. आता या दोन्ही कैऱ्यांची बारीक बारीक तुकडे करून घेऊयात. इथे आपल्या दोन्ही कैरींच्या बारीक फोडी करून झाल्यात. आता या फोडी एका प्लेटमध्ये भरून घेऊयात. इथे आपल्या सर्व फोडी प्लेटमध्ये भरून झाल्यात आणि त्या जवळजवळ 1 वाटी एवढ्या भरलेल्या आहेत. तर आता जेवढ्या कैरीच्या फोडी त्याच्या अर्धा गूळ घ्यायचा आहे. तर मी इथे अर्धा वाटी एवढा गूळ घेतला आहे. जर कैरी खूप जास्त आंबट असेल तर जेवढे कैरीच्या फोडी आहेत तेवढा गूळ घेतला तरी देखील चालेल. फक्त जर कैरी जास्त आंबट नसेल तर जेवढ्या कैरीच्या फोडी भरल्यात त्याच्या अर्धा गूळ घ्यायचा आहे. चला तर आता फोडणी देऊन घेऊयात. फोडणी देण्यासाठी मी इथे कढई ठेवून घेतली. कढई गरम झाली. आता यामध्ये तेल घालूया. मी 3 पळी इतकं तेल घातलं आहे, कारण वर्षभर मेथांबा टिकवायचं म्हटलं की त्याला तेल जास्त लागतं, कारण तेल हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं. आता तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची. आपण 1 चमचा इतकी मोहरी घालूया. मोहरी थोडीशी तडतडली की 1 चमचा इतकं जिरं घालायचं आहे. जिरं थोडंसं तळलं की यामध्ये 1 चमचा इतके मेथीचे दाणे घालायचे आहेत आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. मेथीच्या दाण्यांचा थोडासा रंग बदलला की यामध्ये अर्धा चमचा इतका हिंग घालायचा आहे. आता यामध्ये कैरीच्या फोडी घालून घेऊयात आणि 2 लाल मिरच्या देखील घालून घेऊयात. आता हे सगळं मिक्स करून घेऊयात. हे सगळं आपण छान मिक्स करून घेतलं आहे. आता हे 1 मिनिटभर असंच परतून घेऊयात. आता यामध्ये 1 चमचा इतकं मीठ घालूया आणि पुन्हा हे सगळं मिक्स करून घेऊया. आता यावरती झाकण ठेवून घेऊया आणि 3 मिनिटांसाठी लो फ्लेमवर याची वाफ काढून घेऊया. 3 मिनिटं झालेले आहेत. आता झाकण काढून घेऊया आणि हे पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे आणि हे सगळं मिक्स करून घेऊया. हळद ही थोडीच घालायची आहे, नाहीतर मेथांब्याला काळसर रंग येऊ शकतो. आता यामध्ये 1 चमचा इतकं लाल तिखट घालायचं आहे आणि हे सगळं पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण गूळ घालून घेऊया आणि गूळ देखील छान मिक्स करून घेऊया. तुम्ही पाहू शकता की गूळ हा चांगला कैरीच्या फोडींमध्ये मिक्स झालेला आहे. आता याची एकतार चाचणी होईपर्यंत हे शिजू द्यायचे आहे. आता याची एकतार चाचणी चेक करूयात. तुम्ही पाहू शकता की एकतार चाचणी आलेली आहे. तर आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे. यापेक्षा जास्त हे शिजवायचं नाही आहे, नाहीतर पाक हा खूप घट्ट होतो आणि असा मेथांबासा रसरशीत राहत नाही. तर आता हे थंड करूया आणि प्लेटमध्ये वाढून घेऊयात. अशा प्रकारे एकदम चटपटीत आणि रसरशीत असा आपला कैरीचा मेथांबा हा बनवून तयार झालेला आहे आणि तुम्ही हा एकदा नक्की ट्राय करून पहा. हा खायला खूप छान लागतो आणि बनवायला देखील जास्त वेळ लागत नाही. फक्त वर्षभर टिकवण्यासाठी एकच काळजी घ्यायची, तुम्ही जे सुरी वापरणार आहात किंवा जो चॉपर वापरणार आहात त्याला अजिबात पाणी असता कामा नये, किंवा जेव्हा आपण कैऱ्या धुवून घेणार आहोत त्या कैऱ्यांना देखील अजिबात पाण्याचा अंश राहता कामा नये. अशी जर काळजी घेतली तर आपला मेथांबा हा वर्षभर टिकेल. आणि फक्त अजून एक काळजी घ्यायची की एकदम थंड होऊ द्यायचे. जेव्हा आपण मेथांबा बनवू त्यावेळेस तो एकदम थंड होऊ द्यायचा आणि तो एखादा चिनी मातेच्या किंवा काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचा आहे. तो 1 वर्षभर एकदम व्यवस्थित राहील.
तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला देखील हे नक्कीच आवडेल. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.